मुंबई दिल्लीहून लंडनला निघालेली एअर इंडियाची 5 विमानं माघारी बोलावण्यात आलेली आहेत। लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या 11 विमानांचे मार्ग सुद्धा बदलण्यात आले। इस्रायल इराण संघर्ष सुरू आहे आणि याच संघर्षामुळे विमानांच्या वेळापत्रकांमध्ये सुद्धा बदल करण्याचा निर्णय घेतला गेलाय। त्यामुळे ही 5 विमानं माघारी बोलावली गेलेली आहेत। लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या 11 विमानांचे मार्ग सुद्धा बदलले। मुंबई ते दिल्ली आणि तेथून लंडनला निघालेली ही एअर इंडियाची 5 विमानं माघारी बोलावण्यात आली आहेत। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्या सोबत आहेत। चैतन्य, आपण पाहतोय बराच संघर्ष सुरू आहे बराच काळापासून, मात्र त्याच कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्या पार्श्वभूमीवर कसा बदल करण्यात आलेला आहे या वाहतुकीमध्ये विमानांच्या? सध्या निश्चितच इस्रायल आणि इराणमधील जो संघर्षाचा तणाव आहे त्याचा फटका हा विमानसेवेला बसला आहे। इराणमध्ये जी काही सध्याची तणावपूर्ण स्थिती आहे त्यामुळे इराणचे हवाई क्षेत्र हे बंद करण्यात आले आणि याचा फटका हा भारतीय विमानसेवेला बसल्याचं आपल्याला म्हणता येईल। एअर इंडियाच्या 16 फ्लाईट्सला या हवाई क्षेत्र बंद असल्याचा फटका बसलाय। या 16 पैकी 5 फ्लाईट ज्या आहेत त्या मूळ ठिकाणी परत बनवण्यात आल्या। या 5 पैकी 2 फ्लाईट्स या मुंबई विमानतळावर तर 3 फ्लाईट्स या दिल्लीला परत बोलवण्यात आल्यात, तर उर्वरित ज्या 11 फ्लाईट्स आहेत या दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्यात आणि एअर इंडियाने या संदर्भात पोस्ट करून माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे प्रवाशांना ज्या इच्छित स्थळी पोहोचायचं होतं तर त्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आली, अशा प्रकारची माहिती एअर इंडियाने दिली। त्याचप्रमाणे प्रवाशांना जर तिकीट रद्द करायचं असेल किंवा मार्ग जर काही प्रवासाचा मार्ग बदलायचा असेल तर अशा प्रकारची पर्याय निवडण्याची व्यवस्था देखील एअर इंडियाकडून करण्यात आली। पण एकूणच इस्रायल आणि इराणमध्ये जे काही तणावाची पार्श्वभूमी आहे आणि त्याचप्रमाणे इस्रायलने जो इराणवर हल्ला केलाय अगदी चैतन्य, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।